दाखवले आहे चतुरांग, मोक्षपाठ, नवरत्न. डायरेक्ट असा रेफरन्स सापडत नाही आपल्याला चतुरांगाचा चरकमध्ये, पण द्यूत म्हणजे डाईस गेम्स असा रेफरन्स सापडतो. चरक सूत्रस्थान 8वे अध्याय इंद्रिय प्रमाणीयामध्ये सत्वृत्त जिथे दिलं आहे तिथं मध्य, द्यूत, वेश ह्यांचा उपभोग करू नये तिथे द्यूत म्हणजे डाईस गेम्स ह्याचा रेफरन्स सापडतो. त्यानंतर दुसरं चरक निदान स्थानमध्ये शोष निदानमध्ये आपल्याला जिथं वेगधारण दिलं आहे तिथं द्यूत सभामध्ये गेल्यावर आपलं वेगधारण होतं असं ते कारण दिलं आहे, तिथं द्यूत हा रेफरन्स सापडतो. आणि मग चतुरंग का घेतलं तर कारण महाभारतात आपल्याला माहिती आहे चतुरंग खेळला जायचा आणि महाभारत आणि चरक काळ हा एकच आहे म्हणजे पुढे मागे, त्यामुळे त्या काळात होतं तर म्हणजे चरक काळात असेलच असं अज्युम करून आम्ही इथे चतुरंग दाखवले आणि त्याच टाईमलाईननुसार इथे नवरत्न आणि मोक्षपाठ दाखवले. बाकी आपल्याला माहिती मल्लयुद्ध आणि धनुर्विद्या हे व्यायामाचे आहेतच. आता ज्ञानेश्वरीतली गेम्स तर द्यूत हा आपला मेन कन्सेप्ट असल्यामुळे म्हणजे चतुरांग आपल्या ग्रुपचं नाव सेल्फ चतुरांग आहे म्हणजे डाईस गेम्स. त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडनं प्रेरणा घेऊन एक स्वतः सेल्फ मेड गेम डेव्हलप केला आहे इथे खेळण्यासाठी. त्याचं नाव आम्ही चरक क्वेस्ट असं दिलेलं आहे. चरक क्वेस्ट म्हणजे हा एक असा गेम आहे ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या द्रव्यांना स्पेसिफिक कॉस्ट आणि रेंट डिफाईन करून दिले आहे. ते डाईस रोल केल्यानंतर तुम्ही तुमची गोटी उचलून त्या द्रव्यावरती जाणार, त्या द्रव्याला तुम्ही विकत घेणार कॉस्टने आणि जर तुमच्या द्रव्यावरती तुमचा कोणी अपोनंट जर येतोय तर त्याच्यावरती येऊन त्याला रेंट पे करावं लागणार. असं काहीसं त्या गेमचा फॉर्मॅट आहे. त्या व्यतिरिक्त या गेममध्ये ज्ञानपत्र म्हणून अशा 3 वेगवेगळे बॉक्सेस आम्ही तयार केले आहे, ज्याच्या अकॉर्डिंग आम्ही हे जे आहे ज्ञानपत्राचे कार्ड्स तयार केलेले आहे. या ज्ञानपत्राच्या कार्ड्समध्ये डाईस रोल केल्यावरती तुम्ही ज्या नंबरने त्या ज्ञानपत्रावरती येतात त्यानुसार तुम्हाला त्या नंबरचं कार्ड पिक करावं लागतं. त्या कार्ड्समध्ये आम्ही फक्त चरक संहितेवरती बेस्ड जेवढे क्वेश्चन्स आहेत तेवढे क्वेश्चन्स फॉर्म केले आहेत. त्या क्वेश्चन्सचं जर तुम्ही आन्सर करेक्टली देतात तर तुम्हाला स्वर्णकोशाकडनं स्वर्ण मुद्रा दिल्या जातात. अदरवाईज जर तुमचं आन्सर रॉंग होतं आहे किंवा तुम्हाला आन्सर येत नाही आहे तर तुम्हाला त्यावेळेस एक चान्स मिस करावा लागणार.